नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या मॅथ रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये त्यामधला टॉपिक आहे लेटर सिरीज. लेटर सिरीज म्हणजे ए टू झेड म्हणजे अल्फाबेट जे असतात ना, ए टू झेड त्या 26 लेटर्सचा ह्यात संबंध येतो. बघा, पहिला प्रश्न आहे BGLQ क्वेश्चन मार्क. त्यासाठी आपल्याला ABCD सरळ लिहून घ्यायचं, त्याला नंबर सुद्धा देऊन टाकायचं, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. हे बघा, प्रश्न काय आहे, BGLQ. इथं काय B, इथं काय G. B आणि G मधला काय संबंध आहे ते आपण पाहूया. बघा, B इथं आहे आणि G ह्याच्यामध्ये किती लेटर्स आलेत बघा, 1 2 3 4. मग इथे 4 ह्याच्यामध्ये सुद्धा 4चा फरक आहे. मग पुढचं बघूया, G आणि L मध्ये काय फरक आहे, 1 2 3 4. म्हणजे नेक्स्ट सुद्धा तेच येऊ शकतो. त्यासाठी आपण सरळ पुढे मोजून घ्यायचं, L आणि Q 1 2 3 4. मग सरळ पुढचा Q आणि Q च्या पुढे 4 अंक मोजून घ्यायचे, 1 2 3 4. मग पुढचा अंक आपल्याला सहज सापडून जातो, V. म्हणून उत्तर आहे V. मग नेक्स्ट बघा, प्रश्नात दिलेला AZCXFU क्वेश्चन मार्क. इथं आहे क्वेश्चन मार्क. मग अल्फाबेट्स वरूनच घ्यायचं आपल्याला. ए आणि झेड आमने सामने आहेत. C आणि X, F आणि U. हे बघा इथं. मग ह्याच्यातला संबंध आपल्याला बघायचा आहे. कशा प्रकारे बघायचं, ए आणि झेड ह्याचा काही संबंध येत नाही. त्यासाठी आपण एकेकाचं बघूया. इथं मांडून घ्या, ACF ह्याचा काय संबंध आहे, ए आणि C चा ह्यांच्यामध्ये 1 चा संबंध आहे. C आणि F मध्ये 2 चा संबंध आहे. इथे 1 ह्याच्यात 2. मग बघा, पुढचा सिरीज काय येऊ शकतो आपल्याला, F नंतर 3 सोडून म्हणजे J येऊ शकतो. ह्याच्यामध्ये आपल्याला J सापडला. मग आता झेड मध्ये बघूया. झेड मध्ये सेम त्याच प्रकारे झेड आणि एक्स आणि झेड मध्ये काय फरक, एकचाच. एक्स आणि यू मध्ये 2चा आहे. मग पुढचा सरळ 3च येऊ शकतो, 3च येऊ शकतो ना. U 1 2 3. मग कुठला सापडला आपल्याला, Q. याच्यामध्ये 3चा अंतर म्हटलं तर Q. म्हणून उत्तर येते J आणि Q. तिसरा प्रश्न DEF बघा, DEF 4 5 6. आपण लिहून घेऊया, DEF 4 5 6. HIJ 8 9 10. D बघा, ह्याच्यामधला एक सोडलेला आहे, F आणि H मधला हा G सोडलेला आहे. म्हणजे 7 हा सोडलेला आहे, म्हणजे एक अल्फाबेट सोडलेला आहे. एवढं आपल्या लक्षात आलं. पुढचं बघूया, म्हणजे लिंक लागतो का. NMO हा काय, 13 14 हा 15. ह्याच्यामध्ये किती सोडलेलं आहे बघा, 10 आहे, 11 आणि 12. म्हणजे 2 अंक यात सोडलेला आहे. इथे एक अल्फाबेट सोडलेला आहे, इथे 2 अल्फाबेट सोडलेले आहेत. मग नेक्स्ट काय येऊ शकतो, 3 सोडलेला आहे. 3 सोडून म्हणजे बघा, 16 17 आणि 18. त्यानंतरचा आपल्याला अल्फाबेट येणार आहेत, 19 20 आणि 21. हे अल्फाबेट्स कुठले आहेत, STU. बघा, किती सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं की नाही. आपल्याला अल्फाबेट्स वरूनच आपल्याला सोप्या पद्धतीने सोडवता येतो.
नेक्स्ट बघूया चौथ्यामध्ये आपल्याला पहिल्याच मालिकेमध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क आहे. त्यासाठी आपल्याला पुढचे विचार करावे लागतील. DREQ DR लिहून घ्यायचं आपल्याला. तर आपण लिहून घेऊया DREQ GUHT GXKW. मग बघा ह्याच्यातलं अंतर काय आहे? D हे बघा D G ह्याच्यात काय 2चं अंतर आहे. D आणि G मध्ये 2 अल्फाबेट जोडलेला आहे. G आणि J मध्ये 2 अल्फाबेट जोडलेला आहे. R आणि U मध्ये सुद्धा 2 अल्फाबेट जोडलेले आहेत. 2 अल्फाबेट जोडलेले आहेत. सेम याच प्रकारे मग त्यावरून आपल्याला कळतं की D इथे 2 सोडलेला आहे, इथे 2 सोडलेला आहे, म्हणजे ह्याच्या 2 आधीचे बघायचे आपल्याला. D D 2 सोडून काय येतं? A. मग R च्या 2 सोडल्यानंतर काय येतं? QP सोडून O. E च्या आधी 2 सोडल्यानंतर कुठला अल्फाबेट येतो? E. D C नंतर B. QT म्हणजे Q च्या आधी 1 2 N येतं. ह्याचं उत्तर काय आलं? AOBN. आता 5वा बघूया. AYBZ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा.